की जुना काळ असा विचित्र होता की काहीच येत नाही तो कीर्तन करतो अशी एक समजूत होती. पण मी सनद घेऊन प्रचंड मोठी श्रीमंती मिळवू शकतो, ते सोडून मी कीर्तन करतोय, हे त्यांना बेसिक एस्टॅब्लिश करायचं होतं. तसं त्यांनी माझ्याकडून BA, MA प्लस PhD डॉक्टरेट करून घेतली. हां, आता तो कुठल्याही विद्यापीठामध्ये गेस्ट लेक्चरर असू शकतोस, नंतर मोठ्या पदाला कुलगुरूपर्यंत जाऊ शकतोस तो. ते सगळं सोडायचं आता. आता मी कीर्तन करतोय. मला दुसरं येत नव्हतं म्हणून नाही, दुसरं मला येत होतं तरी मला हे करायचं होतं म्हणून मी कीर्तन करतोय. अलीकडचा काळच असा आहे की अमुक कर बोलायला म्हटलं तर तो करणार नाही. त्याला काहीतरी एक छान कारण आहे. हे त्याला कळलं तर तीच मुलं प्रेमाने करतात. म्हणून आईकडून तो विज्ञानाचा संस्कार आणि बाबांच्याकडून अध्यात्मासकट ऐतिहासिक कीर्तनाचा संस्कार. मी म्हटलं तशा आईबाबांनीच खरं या दोन्ही तऱ्हेच्या विंग्स त्यावेळेला मला ओपन करून दिल्या होत्या. त्या नाट्याची शैली जेव्हा लक्षात आली की अरे आपलं कीर्तन सोडून लोक नाटकाला का जातात, का नाही माझं कीर्तन 2 तास आहे का, 2 तास नाटक असेल तर 500 रुपये देऊन जातात. मी 11 रुपयावर कीर्तन करतोय, आरती टाकलीस तरी खूप झाली. माझं का तर कुठेतरी तुम्ही मोनोटोनस होतोय की त्या नाटकामध्ये एक आकर्षकता जी राहिली त्याचं कारण असं मला वाटायचं की एक गंभीर प्रसंग असायचा आणि लगेच त्याला जोडून विनोदी पात्राचा एखादा विनोदी प्रसंग असायचा, परत गंभीर प्रसंग. त्या विनोदाने थोडंसं एक हलकं वातावरण निर्माण व्हायचं आणि मग परत ते गांभीर्य चांगल्या तऱ्हेनं पचवायला लोक तयार व्हायचे. की नवी नक्षत्रे बहुत एक परी प्यारा, मज भरतभूमीचा तारा, प्रासाद इथे भव्य परी मज भारी, आईची झोपडी प्यारी. आणि गाताना कशी गडबड झाली आहे, तिचं वीण नको राज्य मज प्रिय साचा. मला राज्य प्रिय आहे असं काहीतरी अर्थ होतो. तिचं वीण नको राज्य, ती नसेल तर माझं राज्यही नको. मज प्रिय साचा वनवास, मला वनवास आवडेल पण तो तिच्या वनाचा पाहिजे. जेव्हा त्या बुजुर्ग लोकांच्याकडून त्यांच्या घरामध्ये ही चर्चा सुरू झाली की 8 वाजेपर्यंत कीर्तन होतं आजोबा, तुम्ही लवकर का आला? काय कीर्तन करा मूर्ख म्हणून. अरे तुम्ही ज्ञानेश्वरांची गोष्ट सांगा, नामदेवांची सांगा, ते काय संभाजी महाराजांची गोष्ट काय कीर्तनात असते का? अरे संभाजी महाराजांची गोष्ट सांगतायत. पुढच्या 10 वर्षात ती मुलं यायला लागली ऐकायला की अरे एवढी मोठी गोष्ट आम्हाला माहीत नव्हती. पण त्याला आत्ताच कीर्तनकार कशाला म्हणता? जसं किशोरीताई म्हणायच्या की इंडियन आयडॉलमध्ये फक्त तो एकदम झाला गेला की तो महागाई का, मग आम्ही 60 वर्ष कशाला गातोय? त्या तपश्चर्याला काही किंमतच राहत नाही मग या सगळ्या गोष्टीमध्ये. तेव्हा बाल कीर्तन साधक असं म्हणू पाहिजे. तर ते तो होते काय मुलांवर पण चुकीचा संस्कार होतोय. नमस्कार. बोलत राहूयाच्या आजच्या भागात तुम्हा सर्व रसिकांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. सगळ्यात आधी पण सगळेजण मला सांगतात बोलत राहूयामध्ये आपण फार छान छान कंटेंट क्रिएट करायचा प्रयत्न करतोय आणि जास्तीत जास्त रसिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कटिबद्ध आहोत. पण त्यासाठी मदत हवी आहे तुम्हा रसिकांची. बोलत राहूया पॉडकास्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी सगळ्यात पहिले तुम्ही हा चॅनल सबस्क्राईब करणं आवश्यक आहे. त्यामुळे प्रथमेश इनामदार हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. केलात? एखादी सुंदर सकाळ असावी आणि त्या सकाळी तानपुरा कानावरती पडल्यानंतर मनाला जे एक प्रसन्न आणि आल्हाददायक वाटतं ना, तशीच एक वाणी महाराष्ट्रात आहे, मनाला प्रसन्न करणारी. नुसती प्रसन्नच नाही तर त्यांच्या व्यक्तिमत्वामधनं सुद्धा ती प्रसन्नतेची लाट आपल्यावरती येते. आज मी फार प्रसन्न आहे आणि मला खात्री आहे की आजचा भाग ऐकल्यानंतर प्रत्येक रसिक हा काही ना काहीतरी त्याच्यासाठी प्रसन्न वाटणारी गोष्ट घेणार आहे. आपण स्वागत करूया महाराष्ट्राचं अत्यंत लाडकं व्यक्तिमत्व, हरिभक्त परायण, राष्ट्रीय कीर्तनकार डॉक्टर चारुदत्त अफळे. नमस्कार. नमस्कार.
मनामध्ये काही आपण इच्छा व्यक्त करत असतो आणि त्या इच्छा आपण फक्त व्यक्त करून सोडून देतो, पण कधी ना कधीतरी त्या पूर्णत्वास येतात. याचं एक उदाहरण म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये आज तुमची मुलाखत आहे. याचं कारण असं आहे की तुम्ही महाराष्ट्रामधल्या अनेक पिढ्यांवरती कळत नकळतपणे वेगवेगळ्या पातळीवर संस्कार केलेत. तुमची कीर्तनं म्हणजे जेव्हापासून यूट्यूब हे माध्यम प्रचलित झालं आणि त्याच्यावरती जेवढी काही कीर्तनं आम्ही आमच्या जनरेशननी बघितली, पाहिली, आणि फक्त पाहिली नाही तर रात्री झोपताना जसं आपण रामरक्षा लावून झोपतो ना, तसे विचार तुमचे कानाशी ठेवून आम्ही रात्री झोपलेलो आहोत. आणि फक्त झोपलेलो नाही तर त्याच्यातनं काहीतरी घेत राहिलेलो आहोत. विषय अर्थातच सुरुवातीला मी कीर्तनाचा घेणार आहे, कारण तुमच्या वडिलांकडून आलेली ती एक विरासत आहे आणि ती तुम्ही पुढे नेली. पण मला तुमच्या बालपणात घेऊन जायचंय की तुमच्या बालपणामध्ये असताना तुम्हाला केव्हा असं वाटलं किंवा कुठला तो बिंदू होता ज्या वेळेला असं वाटलं की आपणही एक ह्या कला प्रांतामध्ये जाऊ शकतो, किंवा तुमच्या वडिलांना असं कधी वाटलं की तुमच्यामध्ये तो स्पार्क आहे? शाळेमध्ये असताना पालक मीटिंग व्हायच्या. अर्थात पालक मीटिंगला बाबा फारसे कधी येऊच शकायचे नाहीत, कारण कीर्तना सारखी चालू असायची, महाराष्ट्रभर फिरती होती. पण एखाद्या महिन्यात ते पुण्यात आहेत आणि या महिन्याची पालक मीटिंग आहे, तर शिक्षक पालक सभेला ते येत असत आणि आम्ही 5वी 6वी अशा वयातली मुलं आम्ही ते पाहायचो की बाकी सगळ्यांचे आई बाबा आले तर आपले शिक्षक त्यांना शेकहँड करतात आणि माझे बाबा आले की त्यांना नमस्कार करतात खाली वाकून. ते कीर्तनकार होते, त्यांचं एक व्यक्तिमत्व भव्य असं होतं, त्यामुळं सगळे त्यांना आपोआप नमस्कार करायचे. आणि एक लहान वयामध्ये असा एक वेगळा संस्कार झाला, आपण असं बाबांसारखं व्हायचं की लोकांनी आपल्याला नमस्कार केला पाहिजे. की असं नुसतं शेकहँड वगैरे नाही केलं पाहिजे, लोकांनी आपल्याला नमस्कारच केला पाहिजे. आणि मग थोडासा हट्ट करून की शाळेच्या गॅदरिंगमध्ये पण मला कीर्तनच करायचं, मी करू का? आणि त्यांनी पण थोडंसं शालेय वयाला योग्य अशा तऱ्हेनं काही कीर्तनं तयार करून घेतली. आणि जेव्हा मी ती सभाधितपणे आणि त्याहीपेक्षा आवडीने अभिमानाने सादर करतोय हे त्यांनी पाहिलं की बाबांनी उगाच डोक्यावर दिलंय म्हणून आता माझंच घर कीर्तन करायचंच आहे, मला कीर्तनच करावं लागतंय. मी होऊन माझ्या मनाने ठरवतोय नाही मला कीर्तन करायचं आहे, मला ते हे. तेव्हा त्यांना तो जाणवला स्पार्क की त्याला ह्याच्यात आनंद आहे, अभिमान आहे. अर्थात बाबांनी हाही विचार केला होता की जुना काळ असा विचित्र होता की काहीच येत नाही तो कीर्तन करतो अशी एक समजूत होती. म्हणजे मराठी भाषेत सुद्धा एक विचित्र म्हण पडली होती, नसेल मागेची भीक तर मेले कीर्तन तरी शिक. तेव्हा कीर्तन हा निम्न शिक्षित असेल अशी एक समाजाची जाणीव झाली होती. त्यामुळं आम्हाला कीर्तन शिकवताना सुद्धा एक 4थी 5वीत जेव्हा त्यांना कळलं की अभिमानाने हे पोर शिकू शकेल, ते शिकवत होते. पण आग्रह त्यांनी केला की आपलं शालेय शिक्षण सोडायचं नाही, आपण त्याच्यात यश मिळवून दाखवायचं. म्हणजे बाबा MA LLB होते. बरं, त्याने फक्त सनद घेतली नाही इतकंच, पण मी सनद घेऊन प्रचंड मोठी श्रीमंती मिळवू शकतो ते सोडून मी कीर्तन करतोय हे त्यांना बेसिक एस्टॅब्लिश करायचं होतं. तसं त्यांनी माझ्याकडून BA MA प्लस PhD डॉक्टरेट करून घेतली. हां, आता तो कुठल्याही विद्यापीठामध्ये गेस्ट लेक्चरर असू शकतोस, नंतर मोठ्या पदाला कुलगुरूपर्यंत जाऊ शकतोस. ते सगळं सोडायचं आता मी कीर्तन करतोय. मला दुसरं येत नव्हतं म्हणून नाही, दुसरं मला येत होतं तरी मला हे करायचं होतं म्हणून मी कीर्तन करतोय. अशा तऱ्हेनं त्यांनी तो एक वेगळा संस्कार दिला. पण जेव्हा त्यांना आम्ही आनंदाने अभिमानाने हे सगळं करतोय असं जाणवलं, तेव्हा मात्र मग त्यांनी आमच्या शिक्षणातही बराच रस घेतला. अर्थात पुण्यात फार त्यांचा सहवास नाही मिळाला, कारण शालेय शिक्षण चालू असताना ते सतत परगावी असत. पण जेव्हा जेव्हा सुट्टी असे तेव्हा सुद्धा आम्हाला घेऊन जात आणि मग प्रत्यक्ष सादरीकरण कसं असतं चौकातलं ते दाखवत राहत. आणि त्याचा एक परत परिणाम व्हायचा, आयुष्यभर आता विशेष 17 माणसं आणि आमच्या बाबांना म्हणजे कसलं म्हणजे भारी वाटतंय, बस करायचंच. असं कुठेतरी मनातही आलं आणि ईश्वर कृपेनं आज ते काही प्रमाणात सफलही झालं. काही प्रमाणात नाही, मी तर म्हणतो म्हणजे तो जो प्रवास आता तुम्ही सांगितला त्या प्रवासामध्ये
अभ्यास ज्याला आपण म्हणतो म्हणजे हं. शालेय माध्यमिक हा तर अभ्यास शैक्षणिक झालाच, आहेच. पण त्याचबरोबर कीर्तन कला अवगत करण्यासाठी आणि ज्याला आपण म्हणतो ना की प्रत्येक गोष्ट ही अपडेट करावी लागते, अगदी. तर त्याचा अभ्यास आणि त्याची गोडी तुम्हाला कधीपासून लागली? कारण शाळेमध्ये असताना तुम्हाला तेवढी वाचनाची आवड होती का, हा पहिला प्रश्न. आणि त्यालाच जोडून एक उपप्रश्न असा की फक्त कीर्तन हे अध्यात्माच्या पातळीवरती न ठेवता विज्ञानाच्या पातळीवरती सुद्धा तुम्ही आलात. त्याच्यानंतर तुम्ही अध्यात्म बरोबरच इतिहास तुम्ही समजून सांगायला लागलात कीर्तनाच्या माध्यमातून. तर ह्या विंग्स कशा ओपन झाल्या? शिक्षण सुरू होण्याचं एक अतिशय सोपं साधन असं होतं की आमच्या बाबांनी कीर्तन पाठशाळा सुरू केली होती. आणि ती कीर्तन पाठशाळा अर्थात एकटे बाबा त्याच्यात शिक्षक नव्हते, 5-6 कीर्तनकारांनी एकत्र म्हणून ते कीर्तन महाविद्यालय केलं होतं आणि ते आमच्या वास्तूमध्येच होतं. त्यामुळे बाबा जरी परगावी असले तरी बाकीचे वर्ग आम्हाला अटेंड करता येत होते, आम्हाला ते ऐकता येत होतं. मग तेव्हा ते एक पद्धतशीर शिक्षण होतं की एवढे एवढे श्लोक पाठ व्हायला पाहिजेत, हे अध्याय पाठ व्हायला पाहिजेत, या आर्यासारख्या दिंड्या पाठ व्हायला पाहिजेत, एवढे एवढे संगीतातले राग गळ्यावर चढले पाहिजेत वगैरे वगैरे. मग प्रत्यक्ष आख्यान कथा हे बाबा आल्यावर शिकवायचे. आणि तुम्ही जसं म्हटलात की ऐतिहासिक आख्यानांचा त्याच्यातला अंतर्भाव, तर हा आमच्या बाबांचाच विशेष होता. म्हणजे एक 50 वर्षा 100 वर्षापूर्वी मागे जर गेलो आपण तर त्या काळात खरंच वेद वेदांत उपनिषद हे समजावून सांगण्यासाठीच कीर्तनाचा अत्याधिक वापर होता. पण राष्ट्रीय कीर्तन सम्राट गोविंदस्वामी आपळे हे तेव्हाचं नाव आमच्या वडिलांचं, हे त्यासाठीच वेगळं झालं होतं की ते भगतसिंगांचं चरित्र सांगतात, ते सुभाषबाबूंचं सांगतात, ते चाफेकरांचं चरित्र सांगतात. म्हणून मग एक युवा पिढी एक विलक्षण शक्तीनं त्यांच्याकडे आकर्षित झाली. आणि मग आम्ही सुद्धा शाळेच्या गॅदरिंगसाठी नवीन नवीन टार्गेट असायची. नाही, मागच्या वेळेला भगतसिंग सांगून झालंय, आता तुम्ही हे सांगा. पण बाबांनी हे पण केलं, म्हणजे शिकवलं जसं तसं तुम्ही म्हटलं तसं एक व्यासंग करायला सांगितलं की मी तुला राणी लक्ष्मीचं चरित्र सांगतो, पण यासाठी एवढी 6 पुस्तकं वाचलेली पाहिजे. तुला कीर्तन तासभरच करायचं आहे, पुस्तक वाचायची 6. आणि एकदा आम्ही गाढवपणा केला, चरित्र घेतलं, पाठ केलं, जमलं, करून मोकळे. बाबांच्या तेव्हाच लक्षात आलं की जी पुस्तकं सांगितली ती काही झालेली नाहीत प्रकरण. या म्हणले पंडोपंत बसा. का हो म्हणले, तुमचं ते लक्ष्मी चरित्र आम्ही ऐकलं, 1857चं युद्ध केव्हा सुरू झालं म्हणले तुम्ही? 10 मे, माझी तारीख पक्की आहे. राणी लक्ष्मींचं हौतात्म्य कितव्या तारखेला? 18 जून. 10 मे ते 18 जून किती वेळ जातो? एवढाच वेळ जातो. या 10 मे ते 18 जूनमध्ये राणी लक्ष्मी 3 महिने झाशीचा किल्ला कशा लढवत होत्या ते जरा सांगाल का? एवढ्या दिवसात 3 महिने कुठे येतात? आणि मग त्या झाशीचा किल्ला कसा काय लढवतात? आणि परत मेच्या उत्तरार्धामध्ये कुठली मोठी लढाई असते? म्हणजे 10च मेला सुरू झालं नाही युद्ध. आणि मग मी गडबडलो, असं कसं झालं? म्हणजे मला तेव्हाच कळलं तू पुस्तक वाचलेलं नाही आहेस, ते काही मूर्खपणा केलेला आहेस. पण ही वाचायची सवय लावली आपण एकदा, नंतर गोडी खूप निर्माण झाली. मग बाबांनी न सांगितलेलं सुद्धा काही काही वाचायचं आणि बाबांनाच अपडेट करायचं. बाबा हे नवीन आले बरं का काहीतरी पुस्तक आता, हे पण तुम्ही पहा. पण तेव्हा ते कळलं 10 मे 57ला युद्ध सुरू झालं होतं आणि हौतात्म्य 18 जून 58ला आहे. म्हणजे हे युद्ध वर्षभर चाललेलं होतं, त्याच्यामधले अनेक घडामोडी होत्या. आणि म्हणजे एवढा तपशील कळल्याशिवाय कसं होईल? बाबांचं म्हणणं तेच असेल, कीर्तनाला कोणी पटकन आक्षेप घेतात येऊन, सिनेमाला कोण विचारत नाही. आणि विचारलं तर न्यायालयात विचारतात, ते खडले चालतील 20 वर्ष, कोण त्याला उत्तर द्यायला. इथं म्हणजे ऑनलाईन त्या क्षणाला तुला तो उठून विचारणार हे कुठे लिहिलंय. तर आपलं ज्ञान हे टोटल अपडेट पाहिजे असा त्यांचा हट्ट. त्याच्यातून ऐतिहासिक मला विंग खूप मोठी मिळाली. आणि दुसरं, माझी आई डॉक्टर सुधा गोविंद आफळे, ती स्वतः होमिओपॅथिक डॉक्टर होती. बरं. आणि ओपीडी होती घरामध्ये.
आता तिचा विचार त्यातला वेगळा होता. म्हणजे ती डॉक्टरकी शिकली होती, प्रेमानेच करत होती, यात वाद नाही. पण आपला नवरा राजकारणावरती वाटेल तसा बोलतो, चुकून नको हा जर आत गेला तर 4 पोरांचा संसार मला माझ्या ओपीडीवर चालवता आला पाहिजे. कीर्तन करायला दुसऱ्याकडे हात पसरायला लागता कामा नाहीये, अशी स्वाभिमानी होती आई. पण तिचाही या सगळ्या गोष्टीचा सूक्ष्म अभ्यास, आणि ती डॉक्टर असल्यामुळे किंवा सायन्सची त्याला खूप गोडी असल्यामुळे ती पुराणातल्या सुद्धा सायंटिफिक कुठे गोष्टी सापडतात का याचा शोध घ्यायची, आणि मग ते आमच्या कागदावर सारखे घालायचे. अरे तू आध्यात्मिक सांगतोयस चांगलं आहे, ऐतिहासिक सांगतोयस चांगलं आहे, पण यातलं हे सायंटिफिक सुद्धा एखादा मुद्दा मांड ना त्यातला, की ह्या पद्धतीनं तो आलाय. अरे खरंच की. म्हणजे महाभारतामध्ये एक वर्णन असं होतं की कर्णाने एक शक्ती सोडली आणि कोणालाच कळेना पांडवांना की ह्याची उपसंहार काय आहे या शक्तीचा. तेव्हा पटकन कृष्णाने सांगितलं, हातातले शस्त्र टाकून द्या, खाली बसा. आणि तसे खाली बसले, ते वर्ण निघून गेलं शस्त्र. तर ते म्हणलं ह्यालाच मिसाईल म्हणतात, की ज्या मिसाईलला ऑर्डर असते की शस्त्र हातात घेतलेला माणूस त्याला उडवायचा आहे. तुम्ही शस्त्र टाकून दिलं आणि खाली बसलात की तो उभा पण नाही आणि त्याच्याकडे शस्त्र नाही, तो मिसगाईड होतो आणि त्याला युटर्न नाही आहे आणि ती शक्ती लांब जाऊन फुटली. तर पुराणामध्येही विज्ञान आहे, आपल्या सण उत्सव संस्कारामध्येही विज्ञान आहे. तर अलीकडचा काळच असा आहे की अमुक कर बोलायला म्हटलं तर तो करणार नाही, त्याला काहीतरी एक छान कारण आहे, हे त्याला कळलं तर तीच मुलं प्रेमाने करतात. म्हणून आईकडून तो विज्ञानाचा संस्कार आणि बाबांच्याकडून अध्यात्मासकट ऐतिहासिक कीर्तनाचा संस्कार. तुम्हाला तशा आईबाबांनीच खरं या दोन्ही तऱ्हेच्या विंग्स त्यावेळेला मला ओपन करून दिल्या होत्या. तुमच्या कीर्तनामध्ये एक गोष्ट जाणवते, तसं म्हटलं ना तर कीर्तन हे साधारणपणे काही वयोगटानंतर ऐकण्याची गोष्ट आहे, असे एक प्रचलित गोष्ट आहे. पण तुमची कीर्तनं कशी झाली की तुम्ही त्याची वयोमर्यादा अट ठेवलीच नाही. याचं कारण असं आहे की तुम्ही कीर्तनामध्ये संवाद साधायला लागला. बरोबर. म्हणजे तुमच्या कीर्तनामध्ये विनोद देखील असतो आणि तो विनोद अतिशय शेलक्या पद्धतीने, किंवा आपण ज्याला म्हणतो मार्मिक ज्याला म्हणतो, तसे विनोद असतात की त्या विषयाला कुठेही धक्का लागत नाही, पण तो विषय थेट तुमच्या मुखातून हृदयापर्यंत समोर पोहोचतो. तर ती शैली तुम्ही कशी डेव्हलप केली? म्हणजे ज्या वेळेला उदाहरणार्थ स्वातंत्र्यवीर सावरकर हा विषय मांडताना तुम्ही त्यांचं मोठेपण सांगण्यासाठी तुम्ही ज्या क्लुप्त्या सांगता किंवा तुम्ही ज्या गोष्टी समोरच्याला एका हलक्या भाषेमध्ये, ज्याला आपण म्हणतो की सहजता जी असते, त्या सहजतेमधून तुम्ही सांगता, तर ही शैली तुमची कशी डेव्हलप केली तुम्ही? तो माझा पूर्वीचाही आमच्या आई वडिलांचा तो अभ्यास होता, नाही असं नाही. पण माझ्या व्यक्तिशः पाहायला गेलं तर मला एक नाट्याचा छंद, किंवा त्या नाट्याच्या छंदामध्ये माझ्या असं लक्षात आलं की जुनी नाटकं मला जास्त आवडायची, संगीत नाटकातली अशी, की त्या नाटकामध्ये एक आकर्षकता जी राहिली त्याचं कारण असं मला वाटायचं की एक गंभीर प्रसंग असायचा आणि लगेच त्याला जोडून विनोदी पात्राचा एखादा विनोदी प्रसंग असायचा, परत गंभीर प्रसंग. त्या विनोदाने थोडंसं एक हलकं वातावरण निर्माण व्हायचं आणि मग परत ते गांभीर्य चांगल्या तऱ्हेनं पचवायला लोक तयार व्हायचे. त्या नाट्याची शैली जेव्हा लक्षात आली की अरे आपलं कीर्तन सोडून लोक नाटकाला का जातात, का नाही माझं कीर्तन 2 तास आहे का, 2 तास नाटक असेल तर 500 रुपये देऊन जातात, मी 11 रुपयावर कीर्तन करतोय, आरती टाकलीस तरी खूप झाली, माझं का. तर कुठेतरी तुम्ही मोनोटोनस होतोय, एकच लाडू 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 लाडू, किती खाणार तुम्ही ओळीनं, मध्ये ब्रेक पाहिजे. आणि तेव्हा तो मग रितसर अभ्यास सुरू केला की मग जुने विनोद, मग अगदी आत्र्यांच्या पासून पर्यंतचे विनोद, वेगवेगळी ती पुस्तकं वाचणं आणि चिंतन करत बसणं की हा विनोद कुठे वापरता येईल मला, हा कुठे घेता येईल. की जसं आम्ही पटकन म्हणायचो, सावरकरांना 50 वर्ष काळ्या पाण्याची शिक्षा जाहीर झाली आणि तरी सुद्धा हृदयविकाराचा झटका वगैरे, BP वाढणं काही नाही, ते शांतपणे हसू शकले त्या ठिकाणी.
तो विषय गंभीर आहे, तो विषय जो काही चाललाय तो. पण पटकन असं लक्षात आलं की एक छान लोककथा अशी आहे, माणूस अचानक दुःख आलं तर त्याला असा अटॅक येऊ शकतो, बरोबर आहे. पण विनोद केव्हा निर्माण होतो, अचानक सुख आलं तरी अटॅक येतो. आणि त्या सुखाचा अटॅक सुद्धा पचवणं अवघड असतं. म्हणून मग तो कुठेतरी वाचलेला विनोद मला तिथे वापरता आला की एका डॉक्टरला एक भिकारी सापडला, त्याने दवाखान्यात आणला आणि भिकाऱ्याच्या खिशात लॉटरीचं तिकीट होतं आणि ते खरंच लागलं. ते 10 लाख रुपये त्याला मिळाले होते. डॉक्टर म्हणले तो आधी भिकारी आहे, त्याला 10 रुपये बघितलेले नाही त्यांनी, तर त्याला त्रास होईल, एकदम झटका बसेल. म्हणले मग हळूहळू सांगू, तुला लाख रुपये मिळाले तर काय करशील? गॅरेज काढीन, 5 लाख मिळाली तर मला शोरूम घेईन. आणि आता आता खरं सांगायला काय हरकत नाही. डॉक्टर म्हणले तुला 10 लाख मिळाले तर काय करशील? तर तो भिकारी म्हणला निम्मे तुम्हाला देईन, आणि डॉक्टर मेला. आता स्वाभाविक आहे ना, सुखाचा सुद्धा इतका अचानक येणारा फटदिशी आघात तो डॉक्टर नाही सहन करू शकला. थोडंसं एक वातावरण त्याच्यात निवळलं आणि आता परत मी त्या गंभीर विषयाकडे. तर एवढा दुःखाचा इतका प्रचंड मोठा आघात की 50 वर्ष म्हणजे एक आयुष्य गेलं. वन लाईफ इज दॅट. आणि असं असताना सुद्धा तो मनुष्य इतका शांत उभा राहतो आणि सांगतो की माझी शिक्षा 1911ला सुरू होतीये आणि तुम्ही मला शिक्षेच्या सुटकेचा दिनांक देताय 1960. पण 60 सालापर्यंत तुमचं राज्य भारतावर टिकेल का नाही याची तुम्ही काय खात्री देणार आहात? माझी शिक्षा कुठे आहे? आता हा सगळा पुढचा गंभीर विषय घेण्यासाठी त्याला थोडा पटकन रिलीफ त्या विनोदाने मिळाला. पण हे शोध घेत राहणं आणि चिंतन करून कुठल्या विनोदाचं कुठे पेरणी होईल आणि कुठे त्याचा दर्जा घसरणार नाही, एक्झॅक्टली बरोबर, त्याचा विचार करत आम्ही त्या विनोदाचा विचार केला. आणि मी म्हटलं तसं की असतं जोक्समुळे लहान पोरांना सुद्धा बरोबर ती गोष्ट जोकमुळे कळली. म्हणजे तो डॉक्टर मेला ह्या कथेवरनं सावरकरांना शिक्षा दिली हे लक्षात ठेवतो. ठीक आहे ना, ओके. जसं कार्टूनच्या माध्यमातून रामायण लक्षात राहिलं, काही नाही, काही कुठल्याही माध्यम असो चांगलं त्याला कळतंय आणि त्यात चांगला संस्कार होतोय, इट्स गुड. तो गाता गळा कुठनं जन्म घेतला? कारण फक्त कीर्तनाबरोबरच ज्या वेळेला परत सावरकरांचा मी विषय घेतो की तुम्ही कीर्तनाबरोबर सागरा प्राण तळमळला सारखं एक अवघड गीत, जयस्तुते सारखं अवघड गीत, त्या कीर्तनामधला एक वेगळा भाग झाला. पण संगीत नाटकामधली अतिशय सुंदर अशी गीतं जी अक्षरशः तुम्ही 15-15 मिनिट व्यासपीठावरनं स्वरमंचावरनं सादर करता, तो संगीत नाटकातला सुद्धा आणि कीर्तनातला गाता गळाचा जन्म कुठला आहे? माझ्या दैवयोगाने मला मी 5वीत असताना 5वी-6वीत पुणे विद्यार्थीगृहामध्ये शिकायला गेलो आणि अनेक शिक्षकांमध्ये पंडित शरद गोखले हे सुद्धा तिथे एक शिक्षक होते. आणि कीर्तनातली गाणी मी बरी म्हणतो आहे हे त्यांनी जोखलं आणि ती चौकशी केली. अरे तू एवढंच गातोयस, मग गाणं शिकलास तर छान होईल. आणि मग तेव्हापासून जे गाणं शिकायला लागलो, मग त्याच्यातच 12वी BA MA BA विथ म्युझिक, MA विथ म्युझिक पूर्ण केलं, PhD विथ म्युझिक पूर्ण केलं. वा. आणि तो एक व्यासंग मिळाला. जसे पंडित शरद गोखले जसे मला एक मार्गदर्शक लाभले, तसंच नाट्यसंगीतासाठी मी शिलेदार कंपनीकडे पहिल्यांदा गेलो. पण तेव्हा मराठी रंगभूमी ही सगळ्यात मोठी संगीत नाटक करणारी होती. तर त्यांनी सुद्धा मला ऑर्गन वादनाची संधी दिली त्यामध्ये. तर जयमालाबाई, कीर्तिताई यांनी पण मला खूप काही त्यातल्या गोष्टी शिकवल्या. पुढच्या काळामध्ये राजीव परांजपे जे आमचे प्रसिद्ध ऑर्गन वादक आहेत त्यांच्याकडे गेलो. कारण नाटकांमध्ये सुद्धा मला ज्या भूमिका मिळाल्या तेव्हा त्या भूमिकेवर ज्या गायकांचा शिक्का आहे ते गायक होते आणि त्यांची नाटकं चालू होती. अरे म्हणलं एवढं चांगलं गाणं असताना तुझं कोण ऐकणार? तर ह्याच्यापेक्षा काहीतरी तू वेगळं कर म्हणजे ते ऐकायला मिळेल. असं करत या सगळ्यांनी ती एक गाण्याची सम्यक वृत्ती दिली, सम्यक बुद्धी दिली की आत्तापर्यंत नाटकात सुद्धा पटकन गायलं जाताना तूच शिष्या पोसणारी माता असं गाणं म्हटलं जात होतं. मग कोण आहे ही? ती शिष्या आहे का ती पोसणारी माता आहे? तर याचा अर्थ शिष्या पोसणारी माता, शिष्याला पोसणारी माता असं जर म्हणायचं असेल
तर तूच शिष्य असं करून कसं चालेल? मग कसं गायचं आहे? तूच शिष्या पोसणारी माता, असं गायला गेलं पाहिजे, तर त्याचा अर्थ कळेल. आणि म्हणून मग मी सागरा प्राण तळमळला सारख्या गाण्यात सुद्धा हा विचार केला की नभी नक्षत्रे बहुत एक परी प्यारा, मज भरतभूमीचा तारा, प्रासाद इथे भव्य परी मज भारी, आईची झोपडी प्यारी. आणि गाताना कशी गडबड झाली आहे, तिचं वीण नको राज्य मज प्रिय साचा, मग मला राज्य प्रिय आहे असं काहीतरी अर्थ होतो. तिचं वीण नको राज्य, ती नसेल तर मला राज्यही नको. मज प्रिय साचा वनवास, मला वनवास आवडेल पण तो तिच्या वनाचा पाहिजे. म्हणून लोकांना ते गाणं अधिक भावलं. याचं कारण मी त्या स्वल्पविरामांचा विचार करून त्या अर्थाप्रमाणे तो अर्थ नीट सांगून त्या विरामाने ते गाणं त्यांच्यासमोर आलं. आणि त्यातली चमत्कृती आपण टाळली नाही, पण चमत्कृतीवर भर न देता त्या भावनेला अनुलक्षून आपली मुद्रा भेणे आणि आपला स्वराचा लगा तो नाटकांमुळे मला मिळाला, या मार्गदर्शकांमुळे मिळाला. तो सगळा वापरल्यामुळे तुम्ही म्हणता तो त्याच्यात प्रभाव मिळाला मला. आणि आज अख्खं सावरकर चरित्र जरी नाही ऐकलं तरी कोट्यावधी लोकांनी फक्त सागरा प्रांताला मला एवढी क्लिप ऐकलेली आहे की जी मी अर्थासकट सांगितलेली आहे. आणि त्या अर्थाप्रमाणे मग त्याच्यामध्ये इनॅक्ट केलंय ते सगळं. ते एखाद्या वेळी मंगेशकरांच्या चालीमध्ये असलं तरी मंगेशकरांच्या गाण्याच्या तुलनेमध्ये बरंच 19-20 असेल, पण लोकांना सावरकरांची भावना जी त्यांच्यापर्यंत पोचायला हवी आहे ती फार सुंदर तऱ्हेने पोचली असं मला वाटतं. शब्दांची फोड करून अर्थ सांगण्याचं जे कौशल्य तुमच्यामध्ये आहे, आणि तुम्ही म्हणताना आता जे म्हणालात की स्वल्पविरामांचा वापर हा खरंच कुठे झालेला आहे, याच्यासाठी मराठी भाषेचा एक व्याकरण ज्याला आपण म्हणतो तो जो अभ्यास आहे, त्याबरोबरच मला आणि माझ्या श्रोत्यांना ऐकून घ्यायला आवडेल की आपण ज्या दरवर्षी आरत्या म्हणतो त्या आरत्यांचं सुद्धा एक फोड करून तुम्ही अनेक वेळेला सांगितलेलं आहे. आणि एक दोन अनुभव म्हणण्यापेक्षा एक दोन आरत्यांच्या गोष्टी सुद्धा आता तुम्ही सांगाव्यात अशी मी तुम्हाला विनंती करतो. आणि त्याचबरोबर हनुमानाचं स्तोत्र जे आहे भीमरूपी महारुद्र, हे तालात म्हणताना एक वेगळी व्हायब्रेशन जाणवतात, पण ज्या वेळेला त्याचा अर्थ उमगतो त्याच्यानंतर जे कळणारी गोष्ट आहे ती फार आगाध आहे, ती सुद्धा कळावी. थोडक्यात त्याच्यावरती तुम्ही प्रकाशझोत टाकावा अशी विनंती. कारण माझा आग्रह तोच राहिला की आपण कित्येक वेळेला उपासना ही उरकायची गोष्ट होते, कशी बशी एकदा करून टाकली चला झालं. म्हणजे प्रपंचातली एखादी गोष्ट करताना आपण जेवढी त्याच्यात अचूकतेची हट्ट करतो, नाही मला चहाचा कप पाहिजे म्हणजे असाच पाहिजे, ह्याच पद्धतीचा पाहिजे, अशीच बशी पाहिजे, पूजेला काही चालतं हे नसलं का मग ह्याच्याऐवजी हे करून टाका, तर आरत्या कशाही म्हटल्या तरी चालतील. पण इंग्लिश शिकायचं असेल तर ॲक्सेंट्स करेक्ट आले पाहिजे. अरे म्हणजे मग इंग्लिशला जे भाग्य आहे ते आपल्या देवाला नाही. आणि म्हणून मग तो मी आग्रह केला की स्वल्पविरामाचा विचार करताना सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची नुरवी, इथे श्वास घेतला पाहिजे की तो विघ्नाची वार्ता उरू देत नाही. नाहीतर काय होईल, गणपती हाच माझ्या विघ्नाची वार्ता आहे किंवा तू माझ्या विघ्नाची वार्ता झाला पाहिजेस असं काहीतरी आपण त्याला प्रार्थना करू. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची हो, वार्ता विघ्नाची हो वार्ता, म्हणजे प्रार्थनाच काय झाली, तू माझ्या विघ्नाची वार्ता हो. आणि मग नुरवी पूर्वी प्रेमला काही अर्थच राहत नाही. तेव्हा असा अर्थांबद्दल होऊ नये. वार्ता विघ्नाची नुरवी, इथे श्वास, आणि पुरवी प्रेम कृपा जयाची, अशा तऱ्हेनं आरत्या म्हटल्या जाव्यात. किंवा भीमरूपीमध्ये सुद्धा बऱ्याच लोकांनी इतके पाठभेद केलेले आहेत आणि इकडून तिकडे त्या अर्थाचं ऐशी की तैशी करून टाकतात. तर तसं न होता त्यातलं प्रत्येक विशेषण जे आहे मारुतीरायाचं ते अफलातून आहे. म्हणजे ठकारे पर्वता ऐसा, हा शब्द समर्थांचा जो आहे तो पर्वतासारखा आहे. या शब्दामध्ये काही मजा नाही. शत्रू समोर उभे ठाकणे, एखादे पैलवान खूप असतात शत्रूसमोर नाही उभे राहते, आणि त्यामुळे तो ठकार हा जो समर्थाने वापरला आहे, ठकारे पर्वता ऐसा,
पण पर्वतासारखा म्हणजे परत शंका येईल, कसाही वाकडा तिकडा. हा, नेटका सडपात तळू, चपळांग पाहता मोठे, महाविद्युल्य ते परी, कोटीच्या कोटी उड्डाणे झेपावे उत्तरेकडे. म्हणजे ती लंका दक्षिणेत आहे ना. अरे म्हणलं बाळा, हे वर्णन तो द्रोणागिरी आणायला निघाला तेव्हाच आहे. तो लंकेत आहे, द्रोणागिरी हिमालयात आहे. म्हणून झेपावे उत्तरेकडे, तिथे जाऊन तो मुंद्रादीसारखा द्रोणू क्रोधे उत्पाटीला बळे. आणि मारुतीरायाचं ते वर्णन आहे, त्याने द्रोणागिरी नुसता आणला नाही. एखादी वस्तू आपण आणतो, वापर झाल्यावर जागच्या जागी नको ठेवायला, त्याचा व्यवस्थितपणा किती आहे. आणीला मागुती नेला, आला गेला मनोगती, मनासी टाकले मागे गतीसी. ते एकदा पोरांना कळलं, मग ते अगदी ॲक्शन सगट ती भीमरूपी इतकी सुंदर म्हणतात. पण त्यानिमित्तानं हे मारुतीरायांचे विलक्षण सद्गुण, की मी लिहिण्यासाठी पेन बॉक्समधनं काढलं, वही घेतली, अरे झाल्यावर मी परत ते पेन तिथे जागेवर ठेवलं पाहिजे, ती वही सुद्धा ठेवली पाहिजे, एवढीशी जाणीव. ते मारुतीरायासारखं मी करणार आहे या भावनेनं ती व्यवस्थितपणाकडे, किंवा माझं शरीर नेटका सडपातळून असलं पाहिजे ह्याकडे, किंवा संकट आलं अशा वेळेला मी ठकारे उभा राहिलो पाहिजे. नुसती माझ्या अंगात शक्ती असून काय उपयोग, काय फक्त चांदीची गदा घेण्यापुरतं आहे काय? मी माझ्या गावातल्या पोरीवर अन्याय झाला, मी तिथे जाऊन उभं राहिलं पाहिजे त्या क्षणी भांडायला. ह्या चांगल्या वृत्ती या स्तोत्रामुळे तयार झाल्या. आणि त्या निरूपणाचा सुद्धा हा एक विलक्षण फायदा त्यावेळेला झाला, की लोकांनी 11 वेळेला आता भीमरूपी घरी सुरू केली. त्यामुळे जो म्हणजे तुम्ही एक एक प्रेक्षक असा बघितलेला आहे, म्हणजे तो बदलता काळ. कारण तुम्ही जर म्हटलं तर 4 दशक तुम्ही या क्षेत्रामध्ये आहात, तर 4 दशक म्हटल्यानंतर 40 वर्ष हा एक मोठा टाइम स्पॅन असतो. कीर्तन ही समाज प्रबोधनाची गोष्ट आहे. कीर्तनामधून समाज प्रबोधन होत असतं. प्रेक्षकांमध्ये काय बदल होत गेला असं वाटतं तुम्हाला 40 वर्षामध्ये? खरी गोष्ट आहे, आम्ही अगदी नवीन नवीन कीर्तन करत होतो. आणि जेव्हा हे नवीन विषय आम्ही त्याच्यामध्ये सांगत होतो, तेव्हा तेवढा प्रतिसाद नव्हता किंवा नाराजी असायची. हे कशाला कीर्तनात सांगताय, ह्याच्यासाठी कुठं कीर्तन आहे, आणि ह्यानी कीर्तनाचं काय होणार आहे, वगैरे 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 वगैरे. म्हणजे पहिल्या 10 वर्षाचा एक संघर्षाचा कालखंड होता, की जिथे तुम्हाला नाराज करणारी किंवा नाउमेद करणारी अशी बरीच टिप्पणी येत असे, की पोरं फार बिघडली आहेत, नको ते विषय कीर्तनात चालले आहेत, वगैरे वगैरे वगैरे. पण तरी आईबाबांनी धीर दिला, आम्ही दटून राहिलो त्याच्यामध्ये. आणि परिणामतः जेव्हा त्या बुजुर्ग लोकांच्याकडून त्यांच्या घरामध्ये ही चर्चा सुरू झाली, की 8 वाजेपर्यंत कीर्तन होतं आजोबा, तुम्ही लवकर का आलात? काय कीर्तन करा मूर्ख म्हणून माणूस. अरे तुम्ही ज्ञानेश्वरांची गोष्ट सांगा, नामदेवांची सांगा, ते काय संभाजी महाराजांची गोष्ट काय कीर्तनात असते का? अरे संभाजी महाराजांची गोष्ट सांगतायत, पुढच्या 10 वर्षात ती मुलं यायला लागली ऐकायला, की अरे एवढी मोठी गोष्ट आम्हाला माहीत नव्हती. मग त्यांच्याकडनं मागणी वाढायला लागली पुढच्या दशकामध्ये, आम्हाला भगतसिंगची पण सांगा ना, कारण इतिहासाच्या पुस्तकामध्ये खूपच छोटा आहे. आणि नेहमी युवा पिढीला थ्रिल निर्माण करणारा हिरो आवडतोच, मग तो सिनेमातला असो, क्रीडा क्षेत्रातला असो, नाहीतर मग असा हा इतिहासातला असो. ती गर्दी वाढायला लागली. आणि मग आता एक वर्ग आला जो गाण्याचा सुद्धा कान घेऊन आला, की चांगलं गाणं, इंडियन आयडॉल वगैरे ऐकणारी, सारेगमप ऐकणारी पिढी. तर त्यातली गाणी तुम्हाला येतात का म्हणता कीर्तनात, का तुम्हाला हेच म्हणायचं आहे फक्त? अरे नाही, असं का, आपण चांगली असतील ते गाणी म्हणूया ना कीर्तनामध्ये. त्याचा अंतर्भाव झाला. मग नंतर हळूहळू त्याचं स्वागत झालं. पहिल्यांदा त्याचा विरोध झाला, की ही गाणी कशाला पाहिजेत आमच्या कीर्तनात, मग भक्तिप्रधान आहेत ना, अशी कुठं वाईट आहेत. आणि नंतर मग जसजसं त्याच्यात विज्ञानही यायला लागलं, म्हणजे सैनिकांच्या कथा यायला लागल्या, परमवीर चक्रविजेते सोमनाथ शर्मा, तेव्हा मग कॉलेजकडनं मागणी यायला लागली, की आमच्याकडे हुतात्मा दिन आम्हाला साजरा करायचा आहे, तुम्ही या. किंवा सण उत्सवातलं मूळ हेतू जपले पाहिजे, त्याच्या सेलिब्रेशनच्या नुसत्या गोष्टीपेक्षा हा मुद्दा आल्यानंतर मग शाळेमध्ये पर्यावरण मुक्तीसाठी तुम्ही कीर्तन करा, इथपर्यंत मागणी वाढली. पहिला एक 10 वर्षाचा निश्चित काळ संघर्षाचा होता.
की ज्या काळामध्ये नवीन एक्सेप्ट करायला म्हणजे आमच्या तरुण मुलांकडून बाबा नवीनच सांगत होते, पण बाबा एस्टॅब्लिश्ड होते. अमिताभ बच्चननी काही केलं तर काही फरक पडत नाही त्याच्यामध्ये, ते लोक मान्यच करायला तयार आहेत. नवीन कलाकारांनी केलं, तुमची काय हे काही योग्यता आहे का, तुम्ही कशाला करता. पण त्यांनी धीरे धीरे करत राहा, मात्र त्यातली सच्चाई सोडू नका. लोक नामोहित करतील, पण हे अधिक रंजक कसं करता येईल, अधिक चांगलं कसं करता येईल, अधिक अट्रॅक्टिव्ह. पण जसजसं ते अट्रॅक्टिव्ह होत गेलं तशी वयाची सुद्धा तुम्ही म्हणता तशी एकदम लिमिट्स बदलून गेली. किंवा एकदा पहिली दुसरीतली पोरं सुद्धा यायला लागली का, तर त्यांना जे आवडतं ते बालगीत पण अगदी मला एक वहिनी आण ह्या गाण्यापासून ते जीवा शिवाची बैल जोड जाई बेगीन आपली पुढं या गाण्यापर्यंत, म्यानातून सोडे तलवारीची पात या गाण्यापासून गंभीर विचार करणाऱ्या पोरांसाठी उषः काल होता होता काळा रात्र झाली अरे पुन्हा आयुष्याच्या पेट, इथपर्यंत जे जे चांगलं होतं ते ते त्याच्यामध्ये हळूहळू संमिलित करत गेल्यामुळे. पण एक आहे, थोडा वेळ तुम्हाला वाट पाहावी लागते, पण तुम्ही सच्चाई आणि लगन चालू ठेवली तर तुम्ही ती अभिरुची घडवता. त्यांच्या अभिरुचीप्रमाणे मला बदलायला लागला असं नाही होत. खरं आपण थोडं दटून तिचा अभिरुची चालू ठेवली तर ते करू शकता. म्हणजे आजचा सुद्धा या वर्षीचा संगीत नाट्य महोत्सव एक सांगण्यासारखी गोष्ट होती की आत्तापर्यंत आम्ही भरतनाट्य संशोधन मंदिराच्याकडून संगीत नाट्य महोत्सव करतच होतो. गेली 10 वर्ष मी तिथे करतोय काम. आणि लोक शिव्याही घालत होते, कशाला करता, कोण ऐकायला येणार आहे, संगीत नाटक ही आता कला कोणी बघणार नाहीये, कशाला तुम्ही उगाच तुमचा आयुष्याचा वेळ वाया घालवता. तुम्ही एक मैफल केली तुम्हाला 1 लाख रुपये मिळतात आणि तेच तुम्ही 4 तास नाटकात वाया घालवले तुम्हाला 1000 रुपये मिळतात. हा डिफरन्स केवढा आणि कशासाठी हा मूर्खपणा नाही. पण ते नाटक चांगलं आहे, ते संस्कार करतात, ते नुसत्या मैफलीपेक्षा अधिक आनंद देतं याच्यावर माझा विश्वास ठाम. झाली 10 वर्ष झाली, 12 वर्ष झाली दटो, पण आज 12 वर्षानंतर परिणाम असा दिसतोय की आताच्या महोत्सवाला विक्रमी गर्दी येऊन उभी राहिली. पुन्हा लोकांनी 700-800च्या संख्येने येऊन 5-5 लाखाचा प्रयत्न एका दिवसाला केला. का नाही करायचं? म्हणजे लोकांच्यासाठी काय आम्ही ते नाटक कुठं चिप केलं अशातली गोष्ट नाही, पण नवीन गोष्ट पत्करायला लोकांना थोडा वेळ लागतो हे अगदी मान्य करून लोकांना वर कुठेही न रागवता त्यांच्या कलाने हळूहळू नवीन गोष्ट त्यांच्यात पोचवली तर खूप बदल होतात. आणि आज मला खूप आनंद आहे याचा की 40 वर्षात प्रेक्षकांमध्ये तर बदल झालाच, पण तुम्ही म्हणता तसं अनेक जण कीर्तन नुसतं ऐकत नाहीत. तर आज सीमेवरचे अनेक जवान मला सांगतात की आम्ही सीमेवर तुमची कीर्तन ऐकत असतो आणि तिथे आम्हाला एनर्जी मिळते. अनेक लष्करामध्ये भरती होणारी मुलं सांगतात तुमच्या कीर्तनात नाही मी एनर्जी घेऊन आम्ही लष्करात भरती झालो. तेव्हा एक वेगळ्या तऱ्हेनं काही ह्या पिढीतल्या लोकांना सुद्धा एका दिव्य स्थानावर आपली शक्ती कुठेतरी पोचवते हे बघून एक छान आनंद वाटतो. आणि त्यामुळेच असं वाटतं मला की 40 वर्षानंतर आज की नाहीतर साधारणतः 30-40 वर्ष झाली की फर्निचर जुनं झालं, आता आहे झालं तुमचं रिटायरमेंटची वय आहे आता तुमचं, तुम्हाला जीवन गौरव घेऊन बसा आता घरी. तर तसं न होता मागणी आणखीन वाढतीये आणि वेगळे वेगळे विषय येत राहत आहेत. आता ह्याही विषयावर काहीतरी विषय आम्हाला सांगा, मांडा आणि बघूया प्रयत्न करून आणखीन काही विषय. सर्जिकल स्ट्राईक सारखा विषय आणला मी कीर्तनामध्ये, पहिल्यांदा नाही आवडलं लोकांना, पण नंतर ओव्हरफुलच्या पाठीपुलीकडे गेलोच नाही मग. आणि त्या सर्जिकल स्ट्राईकमध्ये असणारे निंबुरकर सर आले होते, स्वतः लेफ्टनंट जनरल, ते वेळ दिले म्हणजे कीर्तनात हे असा प्रकार होऊ शकतो, कल्पना नाही, तुम्ही सैनिकांच्या सोडात जीवन घ्या. तेव्हा पोलीस कमिशनरांनी आमंत्रण पाठवलं की नागरिकांच्या आणि पोलिसांच्या मैत्री संबंधाने सुद्धा काही गोष्टी करणं आवश्यक आहे, त्यासाठी आम्ही तुमच्या पाठीशी उभं राहतो, तुम्ही हे नागरिकांपर्यंत कीर्तनामधून पोचवा. तेव्हा एक चांगली एक विलक्षण चळवळ सुरू आहे आणि वाढेल. तुम्ही थेट बोलता म्हणून मला एक प्रश्न विचारायचा वाटतो, कारण तुमचा स्ट्रगल मोठा आहे. कीर्तन कला ही समाजामध्ये रुजवण्यासाठी तुमच्या वडिलांचा फार मोठा वाटा समाजामध्ये आहे. पण आजच्या काळामध्ये कीर्तनाच्या नावाखाली काही जे काही भाषा वेगळी असते किंवा गर्दी जमवण्यासाठी वाटेल ती गोष्टी केल्या जातात, हे बघून आणि त्याला एक राजमान्यता मिळते किंवा मिळालेली आपल्याला भासते, तर हे बघितल्यानंतर मनाला कुठेतरी वेदना होतात.
तर तुम्ही ज्या वेळेला एवढा प्रयत्न करताय आणि एक चांगल्या पद्धतीने समाजामध्ये पेरण्याचा प्रयत्न करताय, त्याच वेळेला पॅरलली ज्या वेळेला तुम्ही तुमच्या नजरेने हे सगळं बघता, त्यावेळेला तुम्हाला वेदना होतात का? आणि त्या वेदना झाल्यानंतर तुम्ही त्याच्याशी डील कसं करता? वेदना होतात, 100% होतात. पण आम्ही नुसती नाराजी व्यक्त न करता त्या चॅनलशी बोलणं किंवा शक्य झालं तर त्या कीर्तनकाराशीही बोलणं आणि त्याच्याही पुढे जाऊन आता तर आम्ही ज्या कीर्तन संघटना आहेत, कीर्तनकारांच्या संघटना आहेत, अनेक चांगल्या संघटना आहेत, त्यांच्याशी पण वार्तालाप सुरू केला आहे. आणि आता एक पॉझिटिव्ह वेव यायला लागली आहे की ह्या सगळ्या लोकांनी परत एकदा उभारी घेऊन की आपल्या कीर्तनाचा सवंगपणा होऊ नये यासाठी बरेच लोक कार्यरत झालेत, म्हणजे मोठमोठे लोक कार्यरत झाले की जेव्हा आम्ही त्या कीर्तनकारांना सुद्धा समजावून सांगतो, तुम्हाला जे वाटतंय की गर्दी होण्यासाठी हे करावं लागतं, तर हे किती चूक आहे. तर आज त्याच्या विरुद्ध तुम्ही कीर्तन ऐका ना. आपल्याच क्षेत्रामधली साक्षात चैतन्य महाराज देगलूरकर जेव्हा कीर्तन करतायत आणि त्याच्यात कुठेही कणभराचाही सवंगपणा न आणता तिथं लाख श्रोते तेवढ्याच भक्तिभावना ते ऐकतायत. ती लाख माणसं ऐकण्यासाठी त्यांना कुठे त्यांची पायरी सोडावी लागली आहे. उलट ते खालती आलेल्या लोकांना त्यांच्या पायरीवरती घेऊन जात आहेत वरती. तर कशाला वेडेपणा करतात. तर ठीक आहे, पहिल्या काही काळ जसं ते चटपट खाण्याचा आनंद असतो तसा झाला. पण आम्ही नुसतं दुःख न करता चॅनलशी बोलणं, त्या कीर्तनकाराशी बोलणं, कीर्तन संघटनांना थोडंसं त्याच्यासाठी जागृत करणं आणि मग त्याच्यासाठी कारवाईची सुद्धा काही ठिकाणी मागणी करणं, हा सगळा विषय केला जातो. आणि आम्ही तर आता तर काही काळामध्ये आम्ही बालकीर्तनकार ही कल्पनासुद्धा थोडीशी बाजूला ठेवावी असा विचार करतो आहे. कारण होतंय कसं, बाहेरच्या ठिकाणी बाल इंजिनियर, बाल डॉक्टर असं काही नसतं जगामध्ये. तेवढं शिक्षण झाल्याशिवाय त्याला नाही. हां, त्याला आपण बाल कीर्तन साधक म्हणू. पण त्याला आत्ताच कीर्तनकार कशाला म्हणता. जसं किशोरीताई म्हणायच्या की इंडियन आयडलमध्ये फक्त तो एकदम झाला गेला की तो महागायिका, मग आम्ही 60 वर्ष कशाला गातोय. म्हणजे त्या तपश्चर्याला काही किंमतच राहत नाही मग या सगळ्या गोष्टीमध्ये. तेव्हा बाल कीर्तन साधक असं म्हणू पाहिजे. तर तो होते काय, मुलांवर पण चुकीचा संस्कार होतोय की ते सुद्धा मोठ्या माणसासारखे काहीतरी जोक्स मारले, लोक हाय हाय करून हसले की त्यांना वाटतं की आपण काहीतरी अभूतपूर्व केलं. त्यांच्या आईवडिलांना सांगायला लागतं हे याच्या वयाला शोभत नाही, हे त्यांनी करू नये. की थोडासा त्या कीर्तनातला काय म्हणतात मसालेदार चटपटीतपणा कमी होईल ह्याच्यात मान्य नाही, पण त्याची व्हॅल्यू वाढेल ना, त्याची सात्विकता, त्याची सघनता, त्याची सकसता ती वाढेल. यासाठी निश्चितपणे आम्ही सगळ्याच कीर्तन प्रकारामध्ये कार्यरत आहोत. म्हणजे कित्येक वेळेला त्या चॅनलला शेवटी चिडून मी माझा एक यूट्यूब चॅनल सुरू केला. तेवढ्या आमच्या विश्व मराठी परिषदेचे आमचे क्षितिजी पाटोकले त्यांची माझी भेट झाली, याच्यावर चर्चा झाली आणि पाटोकले सरांनी खूप मोठा हात दिला मला त्यासाठी. आणि त्यातून कीर्तन विश्व नावाचं यूट्यूब चॅनल मी सुरू केलं. की आत्तापर्यंत जवळजवळ 600 कीर्तनं मी त्याच्यावरती अशी अपलोड केली की ज्यात कुठेही सवंगपणा नाही आणि सगळ्या प्रकारची, म्हणजे वारकरी कीर्तनं, रामदासी कीर्तनं, दासगणू कीर्तनं, नारदीय कीर्तनं, राष्ट्रीय कीर्तनं, ऐतिहासिक कीर्तन, की कुठल्याही लेवलचं कीर्तन, कुठल्याही कीर्तन पद्धतीतलं कीर्तन, पण एक स्टँडर्ड लेवलला हे तुम्ही पहा. आणि मग ते पाहायला लागल्यावर लोकांच्या लक्षात येतं अरे हे फारच चीप आहे. त्यांना पूर्वी कसं व्हायचं, ह्या सगळ्यांची चलती का झाली, त्यांना दुसरा पर्याय नव्हता. तुम्हाला सगळे हेच उपलब्ध आहे. जेव्हा ते दुसरं उपलब्ध व्हायला लागलं तेव्हा आता त्यांच्यातही थोडीशी जागरूकता घ्यायला लागली. नाही अशात पण अर्थात त्या प्रत्येक गोष्टीमध्ये चांगली करणारी पण माणसं आहेत, नाही असं नाही. पण जसं वर्गातली दंगा करणारी पोरं जास्त दिसतात तसं थोडंसं ते होऊन गेलं. पण येईल आटोक्यामध्ये, येण्याची शक्यता आहे. आता समाजामध्ये तुम्ही खरं अशा क्षेत्रामध्ये आहात. राष्ट्रीय कीर्तनकार तुमच्या नावाला देखील एक बिरुदावली आहे. राष्ट्रीय कीर्तनकार असं म्हटल्यानंतर त्याला सपोर्ट करणारा जसा एक वर्ग असतो तसा विरोध करणारा सुद्धा एक वर्ग असतो. तो विरोध तुम्हाला प्रकर्षाने कधी जाणवला किंवा समाजातनं कधी थ्रेड्स तुम्हाला निर्माण झाले? हो, अनेक वेळा जाणवतात ते की आपण जितका सत्य इतिहास उघडपणे मांडायला जाऊ तेवढा ज्यांच्या डोक्यात चुकीचा इतिहास घट्ट बसलाय आणि जे नवीन ऍक्सेप्ट करायला तयार नाहीत ते विरोध करणारच आहेत तुम्हाला. पण तरी सुद्धा म्हणजे मला असं जाणवतं की आपण उगाचच काही वेळेला संभ्रमात आहोत की समाजामध्ये इतका रिजिड नसतो माणूस.
काही लोक असे असतात की जे पूर्ण आता त्या विरुद्ध मताचे झालेले असतात, त्याने काही केलं तरी ते सुधारणार नसणार. पण एक फ्लोटिंग वर्ग पण खूप असतो की ज्यांना हे ऐकायलाच मिळालेलं नाही, तेच ऐकलं आहे म्हणून तो संभ्रम मारते, अरे हे ऐका ते आहे. आणि अशी अनेक माणसं माझ्या कीर्तनाला विरोध करण्यासाठी सुद्धा आलेली. पण जेव्हा मी ते पुस्तक, तो पुरावा आणि त्या सत्यतेला धरून मी त्यांच्यासमोर म्हणलं, तेव्हा त्यांनी प्रामाणिकपणे कबूल केलं की आपळे साहेब, हे आम्हाला पुस्तक कोणी उपलब्ध करून दिलं नाही किंवा हा पुरावा आम्हाला माहीत नव्हता, ही घटना आम्हाला माहीत नव्हती, म्हणून आम्ही त्या विचाराशी राहिलो होतो, पण आता नाही विचाराशी राहणार. म्हटलं हेच तर मोठेपणाचं लक्षण आहे की माझं ते खरं, यांनी समाजात भांडणच होणार. आपण खरं शोधत राहू. महात्मा फुलेंचा जो सुंदर शब्द होता, सत्य शोधक. मी सत्याची शोध करा आणि जे सत्य सापडेल ते सत्य माझं म्हणा, मग त्रास नाही होणार. पण दुर्दैवाने कसं होतं, मी ठरवलं नाही हे सत्य आहे मग ते सत्य आहे. अशा वेळेला काही निदर्शनं होणं, काही खोट्या केसेस दाखल करणं, काही ठिकाणी मुघम दगडफेक करणं, हे असले सुद्धा प्रकार झाले. किंवा वरिष्ठांवर दबाव आणून त्यांच्या चौकशा लावणं, की हे सगळे उपद्व्याप. पण ठीक आहे, ते मान्य करूनच पुढे जायला लागतं. पण म्हणून तेवढ्यासाठी मग आम्ही पण कीर्तनामध्ये तेवढी एक जबाबदारी पाळतो की ज्याला निश्चित न्यायालयीन पद्धतीचा ज्याला पुरावा आहे तेच आपण स्टेट करायचं. की काय कुठल्या जरी पुस्तकात लिहिलं आहे ते उपयोगाचं नाही. न्यायालयीन स्टेटसला जे मान्य केलेलं पुस्तक आहे, विद्यापीठ स्टेटसला मान्य, त्या पुस्तकांचाच विचार करून पुढे जायचं. आणि अशा तऱ्हेनं केलं की बरेचसे विरोधक निवळतात, साहजिक आहे. आणि काही वेळेला विरोधक हे विषयांसाठी पण असतात आणि तुमच्या यशासाठी पण असतात. त्यामुळं अनेकांना ते यश, ती लोकप्रियता किंवा त्यांच्या विरुद्ध असलेल्या मुद्द्याला मिळत असलेली लोकप्रियता, ती काही वेळेला ते नडते, मग नाराज होतात. पण ठीक आहे, मग समर्थ रामदास स्वामी म्हणतात तसं, निंदकाचे घर असावे शेजारी. त्यामुळे आपल्या चुकाही आपल्याला तो अगदी छानपैकी कळवत असतो आणि आपल्यालाही कळतं, अरे हे बदलायला पाहिजे बरं का आपल्याला काहीतरी, त्याचा विचार करायचा, पुढे जायचं. पण अशा अनेक ठिकाणी जाणवतात थ्रेड्स त्यांचे, म्हणजे अगदी प्रत्यक्ष केसेस ठोकण्यापासून दगडफेकीपर्यंत सुद्धा अनेकांनी उपद्व्याप केलेले आहेत. पण त्याच्या शतपट लोकांनी पाठिंबाही दिलाय आणि ते परस्पर निपटवलंही आहे. मग त्यांचे उपकार कसे नाही मानायचे. एका मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये असताना अशा काही गोष्टी ना खरं तर पचवणं तसं जड असतं. कारण आपली कातडी वेगळ्या माणसांसारखी नसते, ती थोडीशी वेगळी असते. पण अशा काही गोष्टी असताना घरातल्यांनी कधी असं सांगितलं, जरा बाबा जरा, किंवा तुम्ही जरा शांततेत घ्या, किंवा नाही, त्या बाबतीत आमच्या सगळ्या घरच्यांचे मनपूर्वक आभार आहेत. म्हणजे उलट असे नवीन नवीन चांगले विषय तुम्ही राजकारणातले घ्या असं मला सतत सांगणारी माझी पत्नी शुभांगी, आणि ती काय काय ते व्हिडिओ मला पाठवते, हे बघ ह्याच्यावर काय बोलले राजकारणात, हा मुद्दा तुम्ही कीर्तनात काढून झोडा आहे ना म्हणजे एकीकडे तुम्ही म्हणले. आणि ती सुद्धा इकडे मग प्रॉपर्टी मेंटेनन्स ही जी डिपार्टमेंट्स आहेत अशी थोडी कामं, किंवा इस्टेट मॅनेजमेंट अशी कामामध्ये गती घेतली आहे तिनं. आणि बेसिक ह्याच विचारासाठी, अशा काही कारणासाठी तुम्हाला एखाद 2-4 वर्ष जायला लागलं तर काही घरात कमी पडणार नाही, पण जोडून काढा म्हणले, फक्त पुराव्याशिवाय बोलायचं नाही. आणि चांगला काही मोठा परिणाम असेल तरच तिथे घ्यायचा, नाही तर होतं कसं, गुन्हेगार गुन्हा करून मोकळा होतो, तुम्ही काहीतरी एक वाक्य त्याच्याबद्दल बोलता, तो आयुष्यभर बाहेर पडणार आणि त्या एका मूर्खपणासाठी तुम्ही 5 वर्ष आत पडणार. वेडेपणाने आत जायचं नाही, हे नक्की. वेडेपणाने संकट ओढवून घ्यायचं नाही, पण चांगलेपणाने संकट येणार जरी असेल तरी आपण त्याला तोंड द्यायचं. याच्यात माझी मुलगी मधुरा किंवा माझा मुलगा वज्रांग यांची सुद्धा कायमस्वरूपी बॅकिंग, की त्यांना तर म्हटलं की तुमच्या आयुष्यातल्या एक विशिष्ट उभरत्या वयामध्ये, की जिथे प्रत्येक वर्षाला आईबाप त्यांना आउटिंगला घेऊन जातात, सहलीला घेऊन जातात, तर माझी तर ह्या सगळ्या अनेक केसेस ठोकलेल्या आमच्यावरती आणि हे सगळे ह्या धावपळीमध्ये, मग लिटरली गेल्या 15-20 वर्षामध्ये आम्ही फॅमिली ट्रिप म्हणून कधी केलीच नाही. ती तिच्या कामासाठी बाहेर गेली, मी माझ्यासाठी गेलो, आम्ही 4 जण एकत्र बसून जेवलो तरी खूप मोठी गोष्ट झाली असं म्हणायचं. तर काही वेळेला वाईट वाटतं की इतरांचे एवढे फॅमिली ट्रिप्स बघत असताना, अरे म्हणून मी तुम्हाला काहीच नाही देऊ शकलो त्याच्यामध्ये. पण ते सुद्धा इतके पॉझिटिव्ह माझ्या पाठीशी उभे राहतात की बाबा ठीक, त्या दृष्टीनं मी विचारच केला नाही. आपल्या घरांनी
हा टफनेसच लोकांना द्यायचा आहे आणि तो तुम्ही पोचवताय. वी आर प्राऊड ऑफ यू, दॅट्स ऑल. आणि त्यामुळे ते आता चांगल्यापैकी त्यांच्या पायावर उभे आहेत आणि मला सपोर्टिव्ह आहेत. उलट अशा काही प्रकार होणार असेल अशी कुणकुण जर कानावर आली तर आपले मित्रमैत्रिणी गोळा करून बाबांच्या तिथे उपस्थित असणं, त्या गावातल्या आपल्या मित्राला कॉल करून ठेवलेलं असणं किंवा या क्षेत्रातल्या अशा तऱ्हेनं ते सगळे करत असतात. आणि पत्नी तर कायमच माझ्या पाठीशी खंबीरपणे त्यामुळे उभी आहे की लव्ह जिहादसारखा भयानक मुद्दा असेल किंवा लँड जिहादसारखा भयानक मुद्दा असेल की जे त्रासदायक मुद्दे असतात बाहेर समाजामध्ये मांडणं, की ज्यामुळे तुम्हाला प्रवासातही धोका असतो की असा म्हणणारा हा माणूस इथे आहे. तर असं असताना नाही, तुम्ही एक काय म्हणतात कॉर्डिनेशन कंटिन्यू तासाने एकमेकांचं करत राहू दे. ड्रायव्हर आपल्या माहितीतला राहू दे कंटिन्यू. आणि त्या गावाप्रमाणे त्या गावातले जे खबरे ते काम करत राहतात की साताऱ्यापर्यंत पोचलेत का बुवा, पोचलेत. कोल्हापूरपर्यंत पोचलेत का बुवा, पोचलेत. ओके, आता काही प्रॉब्लेम नाही, कोल्हापूरचा माणूस टेक ओव्हर करेल. अच्छा, इथपर्यंत. आणि या लँड डेव्हलपमेंट्समुळे किंवा एकूण कीर्तनांमुळे सुद्धा अनेक ह्या माझ्या चाहत्यांच्या रसिकांच्या अशा इतक्या सुंदर ओळखी झाल्या की अनेक लोक अधिकार पदावर सुद्धा असतात, तेही फोन करून सांगतात कुठली तुम्हाला अशा सिक्युरिटीचा प्रॉब्लेम आला सांगा. कारण इतका उघडपणे चांगला इतिहास मांडणारी आता माणसं कमी आहेत. बरोबर. आणि एवढ्याशा गोष्टीसाठी हा विषय मागे नको पडायला. अर्थात हे माझ्यासाठीच आहे असं नाही म्हणत, मी माझा गौरव सांगत नाही. आज माझ्या पद्धतीनं काम करणारे डॉक्टर सच्चिदानंद शेवडे सारखे असतील किंवा शरद पोंक्षांच्या सारखी माणसं असतील, पार्थ बावस्कर सारखा एक अत्यंत धडाडीचा तरुण आहे हे सगळं कार्य करणारा. आणि आज एक खूप चांगलं आहे की समाजातला खूप मोठा वर्ग ह्या सगळ्या वक्त्यांच्या मागे एक संरक्षक कळी म्हणून आज खूप चांगल्या तऱ्हेने उभा आहे. आणि ती एक पॉझिटिव्ह वेव आहे माझ्या दृष्टीने. आता 2 प्रश्न शेवटचे. एक म्हणजे सध्या जे वातावरण आपण महाराष्ट्रात, भारतात राजकीय पातळीवर, सामाजिक पातळीवर गढूळ झालेलं बघतो. नुकतंच सध्या इलेक्शनचे वारे आहेत, मतदान सुरू आहे. या सगळ्यामध्ये टीव्ही कुठेतरी लावला, बातम्या लावल्या तर एक नैराश्य येतं. आणि त्याच वेळेला पॅरलली तुमच्यासारखी व्यक्तिमत्व समाजात 4 चांगल्या गोष्टी आहेत ह्याच्याकडे बघा हे सांगण्याचं तुम्ही काम करता. तर आजच्या गोंधळलेल्या अवस्थेमध्ये सगळ्या पिढ्यांनी एकत्रित राहण्यासाठी आणि मानसिक संतुलन बेसिकली शांत ठेवण्यासाठी खरं काय केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? एकच कीर्तन श्रवण हाच त्याचा सगळ्यात मोठा उपाय आहे. पण त्याचबरोबर एकत्र भोजन, एकत्र वार्तालाप, एकत्र थोडीशी उपासना आपापल्या घरातली, आणि त्याबरोबर अशा तऱ्हेने एक पॉझिटिव्ह थिंकिंग देणाऱ्या कीर्तनाचं श्रवण. किंवा कीर्तनाचंच असं नाही म्हणत मी, अनेक चांगले वक्ते असे आहेत की जे पॉझिटिव्ह टॉकर्स आहेत. त्या अनेक चांगल्या वक्त्यांचे सुद्धा अशा तऱ्हेनं चांगली भाषणं ऐकावीत, ज्यायोगे आपल्या बुद्धीलाही एक चांगलं खाद्य मिळतं आणि विचारांना एक आपली चांगली दिशा मिळते. निराश विचार करण्यापेक्षा अरे असं केलं तर असं पण चांगलं होईल, आपल्याकडे हे पण चांगलं होईल. अशा तऱ्हेनं एकत्र उपासना, एकत्र भोजन, एकत्र वार्तालाप असं सगळं केलं या गोंधळातनं बाहेर पडतील लोक. जाता जाता मी एक छोटीशी विनंती करणार आहे की एखादा श्लोक किंवा एखादी तुम्हाला आवडेल असं काही जर गुणगुणता आलं तर नक्कीच त्यांनी आपण आजच्या भागाची सांगता करू. कारण ते मी सुरुवातीला म्हणालो इंट्रोडक्शन मध्ये की एक तानपुरा लावल्यानंतर जशी एक सुरात जुळल्यानंतर एक शांतता वाचते तशी तुमच्या वाणीमध्ये आहे. आणि खरंच त्यांनी सांगता व्हावी अशी माझी मनापासून इच्छा आहे. बोलत राहूया या भागामध्ये आज चारुदत्त अभयबुवांनी वेगवेगळ्या प्रश्नांवर अतिशय प्रकाश झोत टाकला. आणि नुसतं प्रकाश झोत टाकला नाही तर मुळामध्ये प्रत्येक प्रश्नाच्या गाभ्यामध्ये जाऊन आपल्याशी संवाद साधण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मला तर खरंच सांगतो की एक श्रीमंत झाल्याचा जो काही एक फील असतो तो मला आता आलेला आहे. आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या वतीने आणि सगळ्या पिढ्यांच्या वतीने मी आता अभयबुवांना वाकून नमस्कार करणार आहे. आणि नमस्कार झाल्यानंतर बुवांच्या आवाजात आपण छान काहीतरी ऐकणार आहोत आणि त्यांनीच आजच्या भागाची आपण सांगता करूयात. पुढच्या भागात भेटूया. तोपर्यंत नमस्कार. आणि मी नमस्कार करू. श्रीराम.
माझं एक खूप आवडतं पद आहे सावरकरांच्या नाटकातलं. त्या पदाचा खरा अर्थ वेगळा आहे की ते पद अशा एका सिच्युएशनला आलंय की तिचा पती जो आहे तो सेनापती आहे आणि त्यांची मंगल रात्र असते तेव्हाच आमंत्रण येतं आणि त्याला जावं लागतं. आणि म्हणून मग ती म्हणते, अरे तो जेव्हा एक क्षणभर आला होता तेव्हा मी रुसून वेळ घालवला आणि आता ती वेळ निघून गेली. तेव्हा असे जीवनातले अत्यंत आनंदाचे फार छोटे क्षण असतात आणि जे आपण आपल्या वेडेपणाने वाया घालवतो आणि मग दुःख करत बसल्या पलीकडे काही हातात राहत नाही. हा त्यांचा त्या नाटकातला जो पॉईंट ऑफ व्ह्यू होता हा शृंगारिक होता. पण मला ते गाणं ऐकल्यावर सारखं असं वाटायचं की हा पूर्ण जीवनाचाच एक पट आहे ना, की जीवनातल्या सुद्धा तुमच्या प्रतिदिवसातल्या अनेक चांगल्या गोष्टी तुम्ही आधीच्या कुठल्या तरी पूर्वग्रह दूषित दृष्टीनं पाहता त्यातला आनंद घालून बसता. आणि सावरकरांच्या भूमिकेतनं विचार केला तर माझ्याकडे काय जे जे असेल ते, माझ्याकडे विद्या आहे, माझ्याकडे काही पैसा आहे, माझ्याकडे काही स्थैर्य आहे, माझ्याकडे काही बुद्धी आहे, धन आहे, या सगळ्या गोष्टीचा वापर करून मी माझा समाज कसा चांगला करू शकेन. की ज्यांना रिकामा वेळ आहे असे अनेक म्हातारे लोक चांगले आहेत की जे छोट्या छोट्या मुलांवर संस्कार करू शकतील, पण मुलं संस्काराच्या विना मोबाईलवर गेम खेळतायत आणि म्हातारी माणसं संस्काराच्या विना पत्ते क्लबमध्ये जाऊन पत्ते खेळतायत. हे जे विचित्र, आणि ही सगळी वेळ गेल्यानंतर अरे तेव्हा मी केलं असतं तर बरं झालं असतं, हे शहाणपणा येणार. हा वेडेपणा घालवण्यासाठी मला असं वाटतं की सावरकरांचा हा काव्य प्रकार खूप लाभाचा आहे की मनुष्यानं रोज रात्री झोपताना उद्याच्या 24 तासात मी माझ्या ज्या क्षमता आहेत यातल्या क्षमतेनं काय एखादं चांगलं काम करू शकणार की ज्यांनी ही सोसायटी अजून काहीतरी प्रकाशमान होईल. कुठलंही एक अगदी छोटं काम, आपापला कोपरा उजळला की देशाची दिवाळी होते. नॉट नेसेसरी तुमच्याकडे सूर्य पाहिजे. आणि म्हणून तो क्षण का वाया घालवायचा. आपण क्षणाचे दिवस समजू, आपण उद्याचा जो मला दिवस मिळाला आहे त्याच्यात मी काय करू शकतो. म्हणून ते शब्द खूप गोड आहेत. शतजन्म शोधिताना, 100 जन्म शोधलं, शत आरती व्यर्थ झाल्या, 100 प्रार्थना व्यर्थ गेल्या, शत सूर्य मालिकांच्या दीपावली विझाल्या. एवढा तपश्चर्येचा काळ माणसाचा निघून जातो तेव्हा त्याला एक आवडती गोष्ट करायची संधी मिळते. तेव्हा पडे प्रियासी क्षण एक आज गाठी, सुख साधना युगांची सिद्धीस अंती. आणि तो जो क्षण तुम्हाला साधता नाही आला, तुम्ही तिथेच जर आळस केला, व्यायामाचा आळस केला, उपासनेचा आळस केला, देशसेवेचा आळस केला, राष्ट्रकार्याचा आळस केला, प्रचार करण्याचा आळस केला, लोकांशी संवाद करण्याचा आळस केला, संस्कार करण्याचा आळस केला, किती आळस केला, तो हा ये जो न जाई, ते पाप तुमचं दुःख आयुष्यात जन्मजन्म जाणार नाही. असं करू नका. आणि यासाठी तो काव्य प्रकार खूप सुंदर वापरला त्याने. शतजन्म शोधिताना, शत आरती व्यर्थ झाल्या, शत सूर्य मालिकांच्या दीपावली विझाल्या. शतजन्म शोधिताना तेव्हा पडे प्रियासी क्षण एक आज गाठी, सुख साधना युगांची सिद्धीस अंती गाठी. आणि हा क्षण वाया घालवलास तर हा हाय जो न जाई, मिठी घालू मी उठोनी, क्षण तो क्षणात गेला सखी हातचा सुटोनी. गेला क्षण हातचा सुटोनी. शतजन्म शोधिताना, शतजन्म शोधिताना, शतजन्म शोधिताना.